नमस्कार। आज आपण इथे नवरात्रीच्या उपवासामध्ये उपवासाकरता बनवली जाणारी शेंगदाण्याची हेल्दी, पौष्टिक, सात्विक आणि चवीला अगदी तुपट अशी अगदी कुरकुरीत लागणारी चिक्की घरच्या घरी बनवायची आहे। आणि अशी ही चिक्की बनवण्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्याकरता आपण इथे 150 ग्रॅम शेंगदाणे आणि 200 ग्रॅम चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे। तर शेंगदाणे व्यवस्थित असे मंद गॅसवर छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे, सालं काढायची। एका शेंगदाण्याचे 2-3 तुकडे होईल एवढा आपल्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे, किंवा थोडंसं हाताने चोळले तरी एका शेंगदाण्याचे 2-3 भाग होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला इथं शेंगदाणा तयार करून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये आपण गूळ सुरुवातीला मीडियम गॅसवर वितळवून घ्यायचा आहे। गॅस अगदी मोठा ठेवायचा नाही आहे, नाहीतर गूळ पटकन जळेल। आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे। तर गूळ चांगला वितळला की आपण त्याच्यामध्ये 2 टीस्पून आपल्याला तूप घालायचं आहे, किंवा 2 चमचे तूप घालायचं, साजूक तूप घालायचं। चिक्कीला छान अशी तुपट छान चव येते। तर आपला पाक आता बनत आहे, तोपर्यंत आपण इथे पोळपाट आणि लाटणं आहे आपल्याला लागणार आहे। त्याच्यावरती आपल्याला आता ही चिक्की छान अशी सेट करायची आहे। तर त्याला पण आपण थोडंसं इथे तूप लावून घ्यायचं आहे। आणि अशी ही थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली की अगदी पाक झाला की आपल्याला पटकन अशी चिक्की बनवता येते। तर बघू शकता पाक अगदी डार्क रंगाचा झालेला आहे, म्हणजे चिक्कीच्या कलरचा। तर थोडासा पाण्यामध्ये आपण टाकून बघायचा, अजूनही चिवट आहेत, म्हणजे अजून पाक आपला तयार झालेला नाही आहे। तर अगदी आपल्याला चिक्कीसाठी कसा पाक पाहिजे, पाण्यात टाकला की ते थोडा वेळ ठेवायचा आणि वर काढला की असा कडकन तुकडा पडला पाहिजे, असा आपल्याला पाक लागणार आहे। तरच आपली चिक्की अगदी व्यवस्थित सेट होईल आणि ती दाताला अजिबात चिकटणार नाही। जर तुम्ही इथं पाक जर कच्चा ठेवला तर ती चिक्की दातात खूप चिकटते आणि मग ती व्यवस्थित अशी होत नाही, तार चालते। तर आपण लगेच आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे ह्याला आपण मिक्स करायचं आहे। इथं जास्त घाई नाही करायची, एवढा पटकन राजगिऱ्यासारखा लगेच सेट होत नाही आहे, आरामात होतो। त्याच्यामुळे व्यवस्थित असा शेंगदाणा मिक्स करायचा आणि नंतर आपण ह्या पोळपाटावरती पूर्ण मिश्रण आहे ते ओतायचं आहे। आणि नंतर आपण थोडंसं ह्याला लाटण्याला पण आपण तूप लावलेलं आहे, थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं। अजूनही खूप गरम आहे त्याच्यामुळे ते लाटण्याला चिकटत आहे। तर थोडंसं आपण ह्याला थंड होऊ द्यायचं आहे, नंतर ह्याला लाटून घ्यायचं। तर हात वगैरे अजिबात ह्याला लावायचा नाही आहे, कारण पाक एवढा गरम आहे की तो पटकन हाताला चिटकेल आणि खूप हाताला भाजतं। त्याच्यामुळे हात न लावताच व्यवस्थित असं लाटण्यानेच आपल्याला ह्याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे। तर गोल आकार आहे, तर थोड्याशा चौकोनी वड्या पाडण्यासाठी आपण इथे थोडंसं सुरीने ह्याला आकार देऊन घेऊया। आणि तुम्ही अशा पद्धतीनं नक्कीच ही शेंगदाण्याची चिक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल, अगदी छान। फक्त काळजी घ्यायची आहे की पाक बनवताना तो कच्चा ठेवायचा नाही आहे। अगदी पाण्यात टाकल्यानंतर वर काढला की तो कुरकुरीत असा हाताला जाणवला पाहिजे किंवा मोडला पाहिजे, अशा पद्धतीचाच आपल्याला इथे पाक बनवायचा आहे। आणि आता मिश्रण चांगलं आपलं थंड झालेलं आहे। आता थोडासा प्रेशर देऊन आपण ह्याला व्यवस्थित असं लाटायचं आहे, म्हणजे जेवढी तुम्हाला चिक्की पातळ हवी आहे ना तेवढ्या जाडीची आपण इथे आता बनवू शकतो। जाड पातळ अशी तुम्ही जेवढी तुम्हाला लेयर हवी आहे तेवढी ठेवू शकतो। आणि इथं बघू शकता आता व्यवस्थित अशी आपली थंड झालेली आहे, अगदी 5 ते 10 मिनिटात व्यवस्थित अशी थंड होते पूर्ण। पण थंड पूर्ण व्हायच्या अगोदर थोडीशी नरम असते, त्याच वेळेस आपल्याला सुरीने व्यवस्थित असं ह्याला मार्किंग करायचं आहे। अगदीच थंड झाली पूर्ण तर मग त्याच्या वड्या पडणार नाहीत, असे तुकडे पडतील। जर साईजमध्ये आकारामध्ये चौकोनी तुकडे हवे असतील तर थोडंसं मिश्रण नरम आहे तोवरच आपल्याला ह्या सुरीने व्यवस्थित असं ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हव्या त्या आकाराच्या आपण इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत, जास्त पण छोट्या न करता अगदी म्हणजे 1-1.5 इंचाची आपण इथे वडी कापायची आहे। आणि आधीमध्ये पण तुम्ही मुलांना अशी ही चिक्की खायला देऊ शकता। चॉकलेटच्या ऐवजी ही चिक्की खूपच हेल्दी आहे। उपवासामध्ये कधी फराळ बनवायचा कंटाळा आला तर अशी ही चिक्की आपण खाऊ शकतो। अगदी बनवून महिनाभर म्हटलं तरी आपण ह्याला कॅरी बॅगमध्ये व्यवस्थित अशी पॅक करून ठेवली तर ती अजिबात वितळत नाही आहे, म्हणजे चिकट वगैरे होत नाही। ठेवताना तिला अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे। तर बघू शकता चिक्की छान आणि चमक अगदी चिक्कीवरती छान अशी आलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपण आता ह्या वड्या व्यवस्थित अशा काढून घेऊया। आणि ह्याला जास्त वेळ आपण बाहेर न ठेवता लगेच ह्याला कॅरी बॅगमध्येच पॅक करून आपण नंतर ह्याला डब्यामध्ये ठेवायचं आहे। मोकळं डब्यामध्ये ठेवलं तर त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी चिक्की आपल्याला ठेवायची आहे। आणि तुम्ही बघू शकता अगदी तुकडा पडत आहे, पूर्ण थंड झाली की अगदी
कुरकुरीत अशी चिक्की आपली तयार झालेली आहे. कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब.